हाय स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू डेसिमल नंबर्स. कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन इनटू डेसिमल नंबर्स. बघा, म्हणजे फ्रॅक्शन नंबर असतात त्याचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये कसं करायचं. हाऊ टू कन्वर्ट फ्रॅक्शन्स इनटू डेसिमल. याला मराठीमध्ये असं आपण म्हणतो की अपूर्णांकाचे रूपांतर कशात करायचंय? दशांश संख्येमध्ये करायचंय. दशांश संख्येत. तर कुठल्याही अपूर्णांकाचं रूपांतर आपण दशांश संख्येमध्ये कसं करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. पहिला एक अपूर्णांक घेऊया. डायरेक्टली आपण एक्झाम्पल पासून चालू करूया. बघा, 3/5 हा अपूर्णांक आहे. तर याला आपल्याला करायचंय दशांश स्वरूपामध्ये किंवा डेसिमल नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं. तर याच्या दोन पद्धती आहेत. तर त्यातली पहिली पद्धत मी सांगतो. फर्स्ट मेथड आहे ती म्हणजे मेक डायरेक्ट डिव्हिजन. डिव्हिजन कशी करायची? 3/5 आहे. तर याचा अर्थ 3 ला 5 ने डिवाइड करायचं आहे. 3 ला 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 0 जार 0, 5 0 जार 0, 5 0 0, 3 आहे तसे उरतात. 3 वजा 0 3 आहे तसे उरतात. परत एकदा आपण शून्य घेतो, मनाचं शून्य घेतो अँड हिअर वी टेक अ डेसिमल पॉईंट. आणि अशा वेळेला आपण इथं डेसिमल पॉईंट घेत असतो. आता बघा, 5 6 जार 30, 5 6 जार 30, सो 30 - 30 इज 0. आणि याचं उत्तर आलं 0.6. 0.6 म्हणजे 3/5 याचाच अर्थ 0.6. अशा पद्धतीने आपण फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये केलेलं आहे. ही झाली पहिली मेथड डिव्हिजनची. ठीक आहे. आता दुसरी एक मेथड असते ज्याच्यामध्ये आपण डिनॉमिनेटर हा मल्टिपल ऑफ 10 म्हणजे 10, 100 किंवा 1000 असा बनवायचा असतो. असंच अजून म्हणजे 10च्या मल्टिपलमध्ये बनवायचं असतं. तर आता त्या पद्धतीनं हाच प्रॉब्लेम आपण सोडून बघूया. पहिल्यांदा ही डिव्हिजनची मेथड सगळ्यांच्या लक्षात आली असेल. ठीक आहे. अजूनही आपण प्रॉब्लेम सोडवणार आहे. पण आता हाच प्रॉब्लेम आपण सेकंड मेथडने, जी मी आता बोललो की डिनॉमिनेटर आपण 10च्या मल्टिपलमध्ये करायचा, त्याच्यानुसार सोडवून बघूया. बघा, 10चं मल्टिपल आलं पाहिजे डिनॉमिनेटर. तर विचार असा करायचा, इथं 3/5 आहे. दुसरी मेथड बघा, सेकंड मेथड. इथं 3/5 आहे म्हणजे डिनॉमिनेटर किती आहे? 5. डिनॉमिनेटर आहे 5. नाउ हाऊ टू मेक दिस डिनॉमिनेटर 5 इन मल्टिपल्स ऑफ 10. मग ह्या 5 ला आपण 10 कसं बनवू शकतो? तर ह्या 3/5 ला आपल्याला डिनॉमिनेटर जर 10 बनवायचा असेल किंवा 100 बनवायचं असेल तर आपण काही नंबर्सनी मल्टिप्लाय करतो. सो हिअर मल्टिप्लाय धिस 5 बाय 2. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करा. सो व्हॉट इट मेक हिअर 5 2 जार इज इक्वल्स टू 5 2 जार 10 आणि न्यूमरेटरला काय चेंज होईल? 3 2 जार 6. आता इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट, मी असं का केलं? 2 नेच का मल्टिप्लाय केलं? कारण माझ्या लक्षात आलंय जर मला 5 ला 10 बनवायचं असेल तर 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. आणि इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं सुद्धा याच नंबरनं, याच सेम नंबरनं इथं पण वरती मल्टिप्लाय करायचं. म्हणजे न्यूमरेटरला पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं असतं. ही पद्धत लक्षात ठेवा. आता इथं कन्व्हर्जन काय झालं बघा, 6/10 बिकॉज 3 2 जार 6 आणि 5 2 जार 10. नाउ डिनॉमिनेटर इज मल्टिपल ऑफ 10. हा डिनॉमिनेटर, ज्याला आपण छेद असं म्हणतो, डिनॉमिनेटर किंवा छेद हा 10च्या पटीत झाला. 10च्या पटीत और इन मल्टिपल्स ऑफ 10 तयार झालेला आहे. आणि 6/10 याचा अर्थ हा 0.6 असा असतो. आता हे डायरेक्टली कसं केलं त्याचं एक तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगतो. समजा हे 6 लिहिलेलं आहे. तर या 6 मध्ये डिवायडेड बाय किती केलेलं आहे? डिवायडेड बाय 10 केलेलं आहे. इफ इट इज अ 10, हिअर इन 10 ओनली 1 0 इज प्रेझेंट. ओनली 1 0 इज प्रेझेंट. या 10 मध्ये फक्त एकच 0 आहे. म्हणून डेसिमल पॉइंट कुठे घ्यायचा? 1 place to the left. 1 place to the
लेफ्ट. म्हणजे या 6चा डेसिमल पॉईंट हा इथं असतो, तो इथून शिफ्ट होतो आणि एक घर पाठीमागे जातो, म्हणजे लेफ्ट साईडला सरकतो. व्हेन इट इज डिवायडेड बाय 10. म्हणजे जर डिवायडेड बाय 10 केलं तर डेसिमल पॉईंट एका घराने लेफ्ट साईडला सरकवायचा. आणि जर डिवायडेड बाय 100 केलं, समजा आता इथं 6 डिवायडेड बाय 100 केलं, तर याचं उत्तर येणार, इथं 0 किती आहेत, 1 2, तर इथे घ्यायचं 0.06. 2 घरं डावीकडे सरकलं. आता ह्याचं एक जरासं आणखीन मी दुसरं एक्झाम्पल सांगतो. बघा, मगाशी पण उत्तर 0.6 आलं होतं, आता सुद्धा 0.6 आलेलं आहे. आय होप की तुम्हाला दुसरी मेथड समजली असेल. अजून एक आपण प्रॉब्लेम देऊन बघूया आणि दोन्ही मेथडनं सोडून बघूया. त्याच्या अगोदर हे जरासं सांगतो मी आणि मग तुमच्या लक्षात येतं का बघा. बघा, एखाद्या नंबरला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉईंट कुठं सरकवायचं म्हणतोय मी, एक घर लेफ्ट साईड डेसिमल पॉईंट. बघा, म्हणजे 2/10, आन्सर काय सांगा, 0.2. Why? Because only 1 0 is present and decimal point is shifted to left side. Again, समजा 33 divided by 10. आता ओरिजिनली आपण एखादा जेव्हा नंबर लिहित असतो तेव्हा डेसिमल पॉईंट असतो हा इथं, म्हणजे नुसतं 33, याचा अर्थ आहे इट्स अ 33.0. ओनली 6 when we write it's a 6.0, म्हणजे 6 म्हणजेच 6.0, 7 म्हणजेच 7.0, 777 means 777.0. अशा पद्धतीने या संख्या असतात. म्हणून जेव्हा डिवाइड बाय 10 करतो, आता इथं 33 आहे, म्हणजे पॉईंट कुठे आहे सध्या, इथं आहे, 33.0 आहे, मी इकडे देतो 33.0. डिवायडेड बाय 10 करतो, याचा अर्थ मी मगाशी सांगितलं तसं की डिवायडेड बाय 10 केलं की पॉईंट किंवा डेसिमल पॉईंट हा लेफ्ट 1 प्लेस सरकतो. हा पॉईंट इथं आहे, तो सध्या इथं जाईल आणि उत्तर येईल 3.3. अशा पद्धतीने ही गणितं करायची असतात. अजून एक एक्झाम्पल घेऊया, तुम्ही मला सांगा कसं येणार. बघा, आता समजा एखाद्या डेसिमल नंबरला जर आपण डिवाइड केलं तर ते पण मला सांगा. आता पहिलं हे सांगा, 84 डिवायडेड बाय 10, आन्सर काय येणार आहे. आता पॉईंट सध्या कुठं असणार आहे, पॉईंट असतो इथं 4च्या नंतर. जसं मी मगाशी सांगितलं तसं 84 म्हणजेच काय, 84.0 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय झालं. आता डिवायडेड बाय 10 केलंय म्हणजेच डेसिमल पॉईंट हा इथं असलेला कुठं जाईल, एक घर पाठीमागे जाईल, म्हणजे आन्सर येईल 8.4. हा 0 निघून जातो. पॉईंटच्या नंतरच्या 0ला तशी व्हॅल्यू राहत नाही, असते पण आपण ती कन्सिडर करत नाही. उत्तर किती आलं, 8.4. अजून एक एक्झाम्पल सांगा, 74 डिवायडेड बाय 100. आता इथं 2 0 आहेत. How many zeros are there? 2 zeros. 1 2. So 2 zeros, that means decimal point will shift to the left side by 2 places. Now decimal point is 74.0. Actually आता 74 म्हणजे 74.0 आहे. आता सध्या पॉईंट इथं आहे आणि डिवायडेड बाय आपण किती केलं आहे, 100. मग डिवायडेड बाय 100 केलं की 2 प्लेसेस लेफ्ट साईडला सरकणार, लेफ्ट साईडला 2 प्लेसेस, म्हणून मग आपण काय करणार, 0.74. दिस विल बी द आन्सर, 0.74. अजून काही एक्झाम्पल बघूया आपण. बघा, असंच करत जायचं आहे. जर 1000 ने डिवाइड केलं तर 3 घरं सरकायचं, 10 ने जर डिवाइड केलं तर 1 घर सरकायचं, 100 ने डिवाइड केलं तर 2 घरं लेफ्ट साईडला सरकायचं. आता याचं उत्तर सांगा, 375.8 डिवायडेड बाय 10. आता डेसिमल पॉईंट सध्या कुठे आहे, आफ्टर 5 अँड बिफोर 8. आफ्टर 5 अँड बिफोर 8 डिवायडेड बाय 10 केलं तर मी मगाशी सांगितलं तसं एक घर कुठं सरकणार, लेफ्ट साईडला सरकणार, 1 प्लेस टू द लेफ्ट. सो आन्सर विल बी 37.58. सेम असं सांगा आता, 6845.227 डिवायडेड बाय 100. याचं उत्तर काय येईल सांगा. सध्या पॉईंट कुठं आहे, आफ्टर 5 बिफोर 2. मग हा डेसिमल पॉईंट डिवायडेड बाय 100 केलं म्हटल्यानंतर किती घरं सरकणार, 1 2 2 प्लेसेस लेफ्ट साईडला सरकणार आहे. त्याच्यामुळे आन्सर येते 68.45227. दिस विल बी दी आन्सर. अशा पद्धतीनं आपण जेव्हा डिव्हिजनमध्ये हे नंबर्स असतात 10 100 वगैरे त्यावेळेला असं
डेसिमल पॉईंटचं किंवा दशांश चिन्हाचं शिफ्टिंग करायचं असतं. म्हणजे डिव्हाइड असेल की असं करायचं असतं हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मगाचा आपला जो मेन मुद्दा आहे त्याच्याकडे वळूया. बघा डेसिमल मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं फ्रॅक्शनचं. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की ट्राय टू कन्व्हर्ट, इथं हे वाक्य लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, ट्राय टू कन्व्हर्ट डिनॉमिनेटर into multiples of 10 हे करा. म्हणजे छेदाला 10च्या पटीत बनवा. हे वाक्य कायम लक्षात ठेवा तुमच्याकडे. छेदाला आपल्याला 10च्या पटीमध्ये बनवायचं आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, यामध्ये एक एक्झाम्पल आपण सोडून बघूया. मगाशी जसं आपण पहिलं एक्झाम्पल सोडवलं तसंच एक एक्झाम्पल सोडून बघूया. सो 7/25 घेतो एक्झाम्पल. आता याला करायचं कशामध्ये, डेसिमलमध्ये कन्व्हर्ट करायचं. डेसिमल म्हणजे दशांश चिन्हामध्ये किंवा दशांश संख्येमध्ये याचं रूपांतर करायचं आहे 7/25चं. काय करणार, सो 100 इज मल्टिपल ऑफ 25. तर 25 ला आपण 10 तर नाही बनवू शकत, पण 25 ला आपण 100 बनवू शकतो. हाऊ, 25 1 जार 25, 25 2 जार 50, 25 3 जार 75 आणि 25 4 जार 100. मग 25 ला आपल्याला 100 बनवायचं आहे, तर कितीने मल्टिप्लाय करायचं 25 ला, 4 ने मल्टिप्लाय करायचं. 25 4 जार 100, इथं 4 ने मल्टिप्लाय केलं तर 7 ला सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करणार. मग आन्सर काय तयार होतं बघा, 7 4 जार 28 अपॉन 25 4 जार 100. आता लक्षात घ्या, मगाशी जे सांगितलं ते इथं उपयोगाला पडणार. 28 म्हणजेच काय, 28.0 डिवायडेड बाय 100. आता पॉईंट इथं आहे आणि डिवायडेड बाय 100 केलंय, म्हणजेच पॉईंट कुठं शिफ्ट होणार आहे, लेफ्ट साईडला 2 प्लेसेस. डिवायडेड बाय 100 केले म्हणून लेफ्ट साईडला 2 प्लेसेस सरकणार. म्हणून आन्सर काय येणार आहे, 0.28 विल बी दी आन्सर. कारण आता सध्या इथं आहे डेसिमल पॉईंट, फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस, म्हणून पॉईंट जाणार 2च्या लेफ्ट साईडला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. अजून एक एक्झाम्पल घेऊया. अजून नवीन समजतं का बघा. बरं, जितके आपण जास्त एक्झाम्पल सोडवू तितकं आपल्याला जास्त समजत जाईल. एक अजून तुमच्यासाठी एक्झाम्पल बघा, 3/200. सो हाऊ टू कन्वर्ट दिस फ्रॅक्शन इनटू डेसिमल पॉईंट, डेसिमल नंबर कसं कन्वर्ट करायचं सांगा. आता ह्या 200ला एक तर मी 1000 बनवू शकतो. तर 200 कॅन बी कन्वर्टेड टू 1000 और इन मल्टिपल्स ऑफ 100. तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही करू शकता. मल्टिपल ऑफ 100 मध्ये करा किंवा 1000 मध्ये करा. मला असं वाटतं की 1000 मध्ये केलेलं जास्त सोपं होईल. मग हाऊ टू कन्वर्ट दिस 200 इंटू 1000. 200 into 5 is 1000. So as I multiplied here by 5, so multiply here also by 5. कारण ह्याचं मी 5नच का मल्टिप्लाय केलं, why? Because 200 into 5 is 1000 which is multiple of 10. So 5 2 जार 10 आणि हे राहिलेले 2 0 आहेत असे लिहायचे. म्हणजे डिनॉमिनेटरला 1000 आलं which is multiple of 10 आणि वरती किती आहे, 3 5 जार 15. तर परत एकदा मगाशी सांगितलं तसं नुसतं 15 म्हणजे काय, ओनली 15 इज नथिंग बट 15.0 अँड डिवायडेड बाय 1000. आता डिवायडेड बाय 1000 केलंय म्हणजे 0 किती आहे, 1 2 3. मग पॉईंट कुठं शिफ्ट होणार आहे, लेफ्ट साईडला 1 2 3, म्हणजे काय होणार आहे 0.050. कारण अगोदर इथं होता ना डेसिमल पॉईंट, तो नंतर कुठे शिफ्ट झाला 1 2 3, म्हणजे इथून गेला तो या बाजूला, म्हणजे आन्सर येणार आहे 0.050. अशा पद्धतीनं आपण फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला असं कन्व्हर्जन जमणार नाही, म्हणजे तुम्हाला 100 मध्ये करता येत नाही आहे, 10 मध्ये करता येत नाही आहे किंवा 1000 मध्ये करता येत नाही आहे, तेव्हा तुम्ही काय करायचं, सिम्पल डिव्हिजनवाली मेथड वापरायची. सो जर तुम्हाला, मी असं म्हणतोय की जर तुम्हाला मल्टिप्लायर सापडत असेल तर ठीक. म्हणजे समजा एक्झाम्पल 16 डिवायडेड बाय 7.
आता 7चं काय तुम्हाला 100मध्ये कन्व्हर्जन करता येणार नाही किंवा 10मध्ये सुद्धा कन्व्हर्जन करता येणार नाही. मग अशा वेळेला सिम्पल तुम्ही काय करायचं आहे, 16 डिवायडेड बाय 7 ही मेथड वापरा. 7 2s are 14, 16 minus 14 is 2, इथं घ्यायचा 0 आणि इथं घ्यायचा पॉईंट. 7 2s are 14, रिमाइंडर is 6, अगेन 0, 7 8s are 56, रिमाइंडर विल बी 4. अशा पद्धतीने तुम्ही याचं कन्व्हर्जन म्हणजे 2.28 असं करू शकता. म्हणजे फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन असं करण्यासाठी ही डिव्हिजनवाली एक मेथड आहे आणि मगाशी सांगितलेली एक मेथड आहे. तुम्हाला प्रॉब्लेम बघून हे ठरवायचं आहे की कुठली मेथड आपण वापरायची आणि कुठली मेथड वापरल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आन्सर भेटेल. ठीक आहे. तर आता काही मी प्रॉब्लेम देतो, ते प्रॉब्लेम तुम्ही सोडवून बघा. त्याच्यात काही डाऊट्स वगैरे आले तर मला नक्की सांगा. ठीक आहे. काही प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम घ्या, मी इथे लिहून देतो. फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये करायचं. ठीक आहे. प्रॉब्लेम घ्या लिहून. फर्स्ट प्रॉब्लेम, 2/5, 6/10, 25/50, 10/1000, 22/100, 3.33 divided by 10, 7 divided by 10, 100 घेऊया, 1000 घेऊया, 8, 77.7 divided by 100, 9, 22.22 divided by 10 आणि लास्ट 10 घ्या, 1 divided by 1000. किती येईल उत्तर सांगा. हे 10 प्रश्न आहेत, ते सोडून बघा आणि त्यांची उत्तरं टॅली करून बघा. तुमच्या मोबाईल कॅल्क्युलेटरवरती टॅली करून बघा. पहिल्यांदा स्वतः डोकं लावून काढा उत्तर आणि मग मोबाईल कॅल्क्युलेटरमध्ये बघा. डायरेक्टली मोबाईलमध्ये आन्सर्स बघू नका किंवा कॅल्क्युलेटर असेल तर त्याच्यावरती सुद्धा बघू शकता. ठीक आहे. सगळ्यांना हा पॉईंट समजला असणार आहे की फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन डेसिमलमध्ये कसं करायचं असतं. ठीक आहे. अजून एक आपण व्हिडिओ बघणार आहे नंतर, ज्याच्यामध्ये आपण उलट बघणार आहे डेसिमलचं कन्व्हर्जन फ्रॅक्शनमध्ये कसं करायचं, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. सध्या मी तुम्हाला सांगितलं फ्रॅक्शनमधून डेसिमल कसं कन्व्हर्ट करायचं. ओके.